अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। दलित मुलीवर प्रेम केल्यामुळे एका तरुणाची त्याच्या वडील आणि भावानं हत्या केली। अकोला जिल्ह्याच्या पिंजर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे। मुख्य म्हणजे हत्या करून झाल्यानंतर वडील आणि भाऊ घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले होते। दरम्यान घरी परतल्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली। संदीप गावंडे असं 26 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे, तर नागराव गावंडे असं मारेकरी वडिलांचं। मिळालेल्या माहितीनुसार टिटवा गावात दुपारच्या सुमारास संदीप गावंडे याचा हाताघरात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। संदीपचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते। कुटुंबीय घरी परतले असताना संदीप त्यांना मृत अवस्थेत आढळला। यामुळे त्यांनी एकच टाहो फोडला। यामुळे शेजाऱ्यांना देखील याची माहिती झाली। दरम्यान पिंजर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। दरम्यान पोलिसांनी पंचनामा केला आणि चौकशी दरम्यान हत्येचं हे बिंग फुटलं। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बार्शी टाकळी तालुक्यातल्या टिटवा गावात नागोराव गावंडे हे कुटुंबीयसह राहतात। त्यांना 2 मुलं असून त्यातीलच एकाचं नाव संदीप आहे। मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता। दरम्यान संदीपचं गावातील एका दलित कुटुंबातील पुलीशी प्रेमसंबंध होते। त्यांनी प्रेमाच्या आणाभागा घेतल्या आणि लग्न करण्याचंही ठरवलं। मात्र हे प्रेमसंबंध संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं आणि यामुळेच त्यांच्या घरात अनेकदा वाद व्हायचा। यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं आणि ही गोष्ट नागोराव यांना कळली आणि यामुळेच त्यांनी यावर कायम तोडगा काढण्याचा निर्णय घेतला। दरम्यान संदीपचा भाऊ आणि त्याच्या वडिलांनी गळा आवळून संदीपची हत्या केली आणि त्यानंतर त्याचे हातपाय वायरने बांधून घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले आणि दरम्यान घरी परतल्यानंतर त्याच्या हत्येचा बनाव केला। मात्र पोलिसांच्या तपासात हे बिंग उघडकीस आलं।